पीठ बाजरी गहू बार तेल जरी कालवण टाकायचं तरी तेल पण घेऊन जातात. कोणत्या इथं जर म्हशी असेल तर त्या म्हशींचं दूध पण त्यांना घेऊन जातात. बोंबील सुकट काही पण जे हातात येईल ना ती वस्तू घेऊन जाणार आणि दारू पिऊन येणार. संध्याकाळचं ती बाई जर कामावरून आली आणि त्याला जर विचारलं ना कुठून दारू पेलं तर झाली सुरुवात भांडायची. दारू बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा द्यायला लावायच्या. आम्ही नाही सांगितलं त्याला पण ते ऐकत नाही. आता काय करायचं? आता तुम्ही सगळ्यात महिला जमा झाल्या काय करायचं? दारू बंद करायची आम्हाला. दारू बंद करायची. शिव्या गाळ्या करीतोय आम्ही याला सोडणार नाही. तो मारहाण करायला धावतो बायकांवर. एवढ्या बायका जमत्यात तरी याच्यापेक्षा जास्त बायका होत्या. लाकडा उचलितोय मारहाण शिव्या गाळ करीतोय. आम्ही याला सोडणार नाही आता. दारू कुठं? हा तिथंच म्हणजे तो तिकडून खाली कुठून तरी फुग घेऊन येतोय पार्सल रात्रीच जाऊन. हा सरपंच उपसरपंच आहे समोर सांगतो. हा काल आहे ना आमच्या बरोबर आला. आम्ही गाडी टाकून येतो हा पळून आलाय. मी आम्हाला म्हणतो हा साथ देतो. हा पळून आलाय आम्हाला साथ देत नाही. 24 तास तिथे उजाडला का तिथं धंद्यापाशी याला सरपंच साथ देतोय. काय ते दारू धंद्यावरचं नाव काय? बाबाजी. बाबाजी काय? बाबाजी हिल म्हणजे कातकरी समाज. हा कातकरी समाज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काय खायचं दारू नाही? हा त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही काही खायचं आम्हाला बायका नाही. आता आमची यांच्या बायका मेल्या. आमच्या परपंचाचा काय त्याच्या दोष आहे? हा आमचा काय दोष आहे त्यांच्या बायका मेल्या? तर याने जर कामधंदा केला व्यवस्थित केला तर त्या बायका गाला मरतीला. हा बायकाने शिव्या गाळ्या करीतो म्हणून बायका मेल्या. हा म्हणतो माय पोरा तुम्ही सांभाळा. याला पोरा आमच्यासाठी काढल्यात का सांभाळायला? आमचं नवरं मग त्याला सांगितलं आमचं नवरं तू सांभाळ. आम्हाला दारू पिऊन येत तर बोलत होत घरामध्ये. बायकोले ना काकड टोच घ्यायचं खायचं बरं इकडे येऊन बोला नाही. मला हाही सवय. मी मपला कुठे जाऊ आणि ह्या गावात दारू झाली नाही पाहिजे. आणि असं तंटामुक्ती अध्यक्ष आहे. नमस्कार उपसरपंच या नात्याने सांगतो. ह्या महिलांची तळमळे या नात्याने ह्या गावात अजिबात दारू चालू नाही झाली पाहिजे ही अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक. आणि मला जरी सवय असली तरी म्हटलं मी कुठे नाही पिऊन येईल काय. पण ह्या गावात धंदे नसले पाहिजे. तू रोज तिथं दिसला नाही पाहिजे. नाही आपण काय बोलतो. तुम्ही आता पिऊन आले? नाही मी रात्रीचीच होती. नाही आपण आज पेलोच नाही. मी आपला मला जरा चहा करावा. सकाळी मासे आणायला गेले त्यावेळेस तू तिथं होता. हा होतो. माझा आवाज ऐकून तो नाही ते बोला मला नाही ती इज्जत घेतली. मग मी म्हणला ती खेकडी मासा आणायला आले सर तू कशाला काय बोलतो? ते मग तू सांगेन देवखत. मी बोललो का म्हणला बाई जात पुन्हा नाही पण मग मी कशाला आले त्याला भांडायला आले होते. समाज कोणते मी त्याला भांडायला आले होते का मासे न्यायला आले मग तुम्ही सांगा ना मीडिया देवखत. नाही तुम्ही मग खेकडीच का काय नाही आलत्या म्हणजे पाहुणे आले तर ते त्याला वाटत तू माझ्या घरी काय का? तुमचं नाव काय? गणपत बुधागावारी. आणि तुम्ही ग्रामपंचायत कोण आहे? उपसरपंच. कधी आले निवडून आता 2 वर्ष झाले. 2022 का 23 बिनविरोध झाले का? नाही विलक्षण. बर मग आता काय गावात किती दारू झाली तुमच्या गावात? 3 धंदे होती पण 2 आता मी खरं सांगू काय करू? सांगायचं खरं सांगू. नाही मी काय म्हणतो एका ठिकाणी आहे सांगा ना पूर्ण सांगा. तुम्ही गेलते तिथं मला गाडीत उभा करून तिथं मी नाही नाव सांगतो. पूर्ण नाव सांगायची. पुष्पा लिंबा. हा सरपंच पद बघून सुद्धा त्यांनी दारूचा धंदा टाकलेला आहे तिथं. मला काय बोललाय मग तुला नाही तुम्हाला गाईड हे बघ प्रत्येक आहे ना. मग तू का घाबरतो? आम्ही नाव सरळ. अरे मी सरळ सांगतो पण गुरु शिष्याला पूर्ण विद्या देत नाही. एखादा डाव राखून ठेवायला लावतो. तू बोलण्यात नाही चप्पळ आहे पण हाय ते सांग कुठं कुठं सगळं द्यायचा म्हणजे मग आम्ही काय मारायचा हे काय माहित नाही आपल्याला. तुला सांगा माहित असणार तू उजेडला तीन धंद्यापैकी एक चालू आहे ना. एक चालू पण थोडं तुमच्या बंद बघा. पुष्पा लिंबाचा चालू आहे का बंद आहे?
इथं एखादा बोग घ्यायला जायला लगेच फोन करील तो तर गप चालू आहे. अहो तो चालू आहे, हा चालू आहे. कोणी सरपंच सरपंच गणेश शिवराम मराठे. आता तुम्ही टार्गेट करताय उपसरपंचांना. हा मी खरं सांगतोय माहिती. त्यांचं काय ते कुठे ते आहेत ना, आलेत ना. काय आता काय करायचं आता सगळ्या महिला वगैरे जमू इकडे इकडे आपण काय खरी माहिती सांगते सगळी माझ्या काय अंगावर येतात मला काय मी दररोज कोणी काही नाही. आता चांगल्या गोष्टी करण्यासाठी त्रास होणारच आहे. किती त्रास झाला तरी तो त्रास आम्ही सर्व महिला भगिनी सहन करणारच आहेत आणि हा दारोधंदा बंद करणारच आहेत. कोणी किती म्हणत असं का तो ठाकर समाज हे ठाकरच म्हणते कातकरी समाज आहे तो तुम्हाला ऐकणार नाही, तो दारू बंद करणार नाही. तरी पण आम्ही आमचा सगळा प्रयत्न चालू करणार आहेत. नाही ओतूरला ऐकला नाही, नारंगावला तर पुण्यापर्यंत जाऊ आम्ही. काय त्रास होतो दारू पिऊन येणार लोकांपासून? आम्हाला मारहाण करणार रोज कामाला जाणार संध्याकाळी आलं का ते रोज दारू पिऊन राहतात. आम्हाला हा त्रास होतो. काम धंदा काय करतात का मग? हा नाही दारू प्यायची झोपायची हा बायांना त्रास द्यायचा. बायांना त्रास द्यायचा. काय सांगाल तुम्ही? तुम्ही पण आता या आंदोलनात सहभागी आहेत ना? बंद झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? झाली पाहिजे. का झाली पाहिजे? भांडणं चालू होतात. किती वाजता जावं लागतं? 5 4 वाजता. येतं किती वाजता? स्वयंपाक बनवायचा. तिथून स्वयंपाक बनवायचा. मग काय होणार? मग स्वयंपाक बनवायचा, मग ते दारू पिऊन बडबड करणार आणि बोलत राहणार काही पण असं. तुम्ही दमून आलेला यात परत हा त्रास. सरकार का बंद करत नाही दारू? सरकारने तर ही केलीच पाहिजे. ही समस्या आहे आमच्याकडे. कालच जाऊन आलोय आम्ही, पण ही दारू बंद झालीच पाहिजे आमच्या गावात. एवढंच आमचं म्हणणं. दारूवाला पण बंद नाही करणार, होईल ते होईल. पण मग ती झालीच पाहिजे ना. हे सगळं काही सगळ्या महिलांना त्रास सगळ्याच महिलांना, एकालाच थोडाच आहे. सगळ्याच महिलांना त्रास आहे ना, एकटीशी थोडा आहे. आता हे बघा जे तुमचे उपसरपंच आता त्यांना नीट उभं नाही राहत आहेत. ते म्हणतात इथं नसलं तरी मी दुसरीकडे जाऊन पिऊन येईल. त्याला काहीतरी पर्याय काढावाच लागेल ना. त्यांना म्हणा उभ्या राहा, तुम्ही जेवायला नाहीत का इथं? उभ्या राहा ना इकडे. आता काय करायचं? नमस्कार, मी अलका राजेंद्र गाभारे. मी ह्या कोलेवाडीची एक रहिवासी आहे. तर आम्ही 3-4 दिवसापासून ही प्रोसेस करतोय दारूबंदीची. हॅलो तर इथं मीडियावाले आले दारू विक्रेता आहे तो प्रॉपर एक कातकरी समाजाचा आहे. तर त्याचं असं म्हणणं आहे की मी काय बिझनेस करायचा, माझी मुलं कशी सांभाळायची. तर मग असं जर विचार सगळ्या समाजाने केला तर सगळ्या समाजाने दारूच विक्री करायची का? त्याच्यावरती पर्याय आहे ना, तुला ऑप्शन आहे, तू मच्छीमारी करू शकतो. त्याच्याकडे अनेक व्यवसायाला त्याच्याकडे पाठिंबा आहे ना, त्यांनी ते करावं. त्यामुळे त्याची समाजाची जी हानी होती, जी कुटुंबाची हानी होती. प्रत्येक आज तरुण मुलं इथं आज दारू पितात, गांजा वाटतात, सिगरेट खेळतात. त्याच्यावरती काय करायचं? आम्ही आज 3 दिवसापासून एक समंजसपणा त्याला सांगायला गेलो की बाबा तू तुझा धंदा बंद कर. तो असा उग्राईने बोलतो की मी काही करणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करू शकतो. डायरेक्ट हातवारे करू. आता कालचीच एक विषय होता, मी जेव्हा सांगायला गेलो महिलांनी सांगितलं तर तो डायरेक्ट चुलीतलं पेट कोलीत घेऊन आला मारायला. मग अशा समाजाला आम्ही पाठी घालायचं का? अशा लोकांना पाठी घालायचं का? काल आमच्या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. नारंगावच्या दुय्यम जे निरीक्षण आहे तिथं पण आम्ही FIR नोंदवून आलेलो आहे. ते त्यांच्या पद्धतीने 8 दिवसात 10 दिवसात त्यांची कारवाई करणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्याला ती झेपणार नाहीये. उद्या जर कायद्याने जर गुन्हा त्याच्यावर दाखल झाला किंवा त्याला जे भरायला पैसे लागते तेवढी त्याची कॅपॅसिटी नाहीये, तेवढी त्याची ही नाहीये, त्यांनी त्याच्या याच्यामध्ये ती बंद करावी. आम्ही काही त्याच्याकडनं जास्त अपेक्षित करत नाही. आणि जर त्याला नसल बंद करायची तर त्यांनी आणि पूर्ण कातकरी समाजाने हे गाव सोडायचं. आणि याच्यावरती आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये प्यासा ग्रामसभा घेऊन त्याच्यावरती एक निर्णय घेणार आहे की त्यांनी हे गाव सोडायचं. एका व्यक्तीमुळे बाकीच्यांची काय चूक आहे? बाकीच्यांची काही चूक नाहीये, पण बाकीचे सपोर्ट देतात ना. त्यातलंच एक कुटुंब दुसरं होतं, ते 4-8 दिवसासाठी बाहेर गेले होते. 4-8 दिवसात त्यांनी पुन्हा चालू केलं. आणि त्यांच्या लोकांना सतत दारू प्यायला लागते, मान्य आहे. मग तुम्ही बाहेर जाऊन प्या ना. तुम्हाला प्यायला लागते म्हणून तुम्ही घरात धंदे चालू करायचे का? हा नेम नाहीये.
त्याच्यामुळे बाकीचं गाव सगळं तिथं असतं. 10 जणांना थांबवण्यापेक्षा आपण एकाला थांबू शकतो ना. मग त्यांनी त्याचा धंदा याच्यानुसार त्यांनी आत्ताच बंद करावा. आणि आता आम्ही सगळ्या महिला पेटून उठलेला आहोत, आम्ही काही थांबणार नाहीये. तो म्हणत असेल कोण माझं काय उखडते, कोण मला काय करणार आहे, त्याला सपोज देणारे बाकीचे धंदेवाले आहेत, वाघेचवाडीचे आहेत, गवरवाडीचे आहेत, आमचा उपसरपंच आहेत, असे काही काही जे लोक आहेत ते त्यांना सकाळ संध्याकाळ सपोर्ट द्यायला त्यांच्या घरी असतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने, सगळ्या कोल्हेवाडीच्या वतीने, सगळ्या सांगनूर ग्रामपंचायतीच्या वतीने मी मीडियावाल्यांना सांगते किंवा प्रत्येक समाजातल्या प्रत्येक लोकांना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगते की आपण याच्यावरती कायद्याने हे गुन्हा आहे. तुम्ही रीतसर विका, तुम्हाला जर विकायची ना तुम्ही परवाना काढा, शासन त्याच्यावर चालतं. शासन, तुम्ही आता एक महिलेला प्रश्न विचारला की सरकार का बंद करत नाही, कारण सरकार त्याच्यावरती सरकारला त्याच्याकडनं कर भेटतो, सरकार त्याच्यावरती चालतं, त्याच्यावरती फायनान्स बसतो, त्याच्यावरती सरकारचं बरंच असं काही व्यवहार चालतात. त्याच्यामुळे सरकार ह्या नियमाने चालतो. त्याच्यामुळे सरकार ज्याच्याकडे लायसन आहे त्याला बंद करत नाही. याला लय आग आहे, यांनी लायसन काढावं, लायसन काढून यांनी दारूधंदा चालू करावा. तेच होणार ना, लोक दारू पिणारच नाही. लोक पिणार, पण पिणाऱ्याचं प्रमाण कमी होणार सर. जे पिणार आहे, ज्याला प्यायचं तो लांब जाणार ना, तो इथे तर प्यायला जाणार नाही. नाही, दिवसातून 8 दिवसातून एकदा पिणार. हा सकाळ संध्याकाळ ती व्यक्ती ह्या रस्त्याने नाही तर त्या रस्त्याने कुठून तरी त्याच्या घरात जाणार, पिणार. हे स्वस्त दारू मिळते म्हणून, स्वस्त मिळते म्हणून 50 रुपयात मिळते. त्यांना तिकडे 100ला मिळते, इकडे ते 200 देणार, 200 दोघं 3 जण पिणार, असं त्यांचं चालतं. तुमचं काय नाव आहे? माझं नाव अलका राजेंद्र गव्हाणे. काय काम करतो तुम्ही? मी आशा सेविका म्हणून आहे. त्याच्या अगोदर मी एक गटाच्या अध्यक्ष होती. मी त्याच्या राजीनामा देऊन मी आता आशा सेविका आहे. तर हे बघा, मी जेव्हा सर्वे करण्यासाठी जाते तेव्हा मला पण खूप त्या लोकांचा त्रास होतो. ते लोक ऐकत नाही, लसीकरण करत नाही, त्यांचं आरोग्य नेहमीच खालावलेलं असतं, नेहमी त्यांच्या मुलांना सर्दी खोकला असतो. मग त्यांचं ह्या व्यसनामुळे, ह्या कारणामुळे त्यांच्या जेवणावर नियंत्रण नाही, त्यांच्या बिझनेसवरती त्यांचं किंवा कशातच त्यांचा फायनान्स व्यवस्थित नाहीये. मग ह्या कारणाने बाकीच्याही सिस्टमला खूप त्रास होत असतो. त्याचं ही एक चांगली गोष्ट नाही, ती त्यांनी बंद करावी. पण आता तुम्ही सगळ्या एकत्र व्हायचं, आता बऱ्याच दिवसापासून दारू चालू आहे, आता एकत्र यायचं हे कशावरून ठरलं, कारण काय घडलं? कारण आहे ना, आम्ही सकाळ संध्याकाळ पाहतो काही ज्या बायकांचे नवरे पितात ना, त्या सकाळी 4 वाजता उठतात, 7 वाजता घर सोडतात, 8 वाजता घरात येतात, मुलांना त्यांना वेळ देता येत नाही. आणि नवरे असे की बायका कामाला जातात आणि त्यांनी घरात येऊन त्यांना त्रास द्यायचं, त्यांनी केलेल्या कामाच्या त्यातूनच त्यांनी त्यांच्याकडे हिसकावून घ्यायची, ते पैसे त्यांच्याकडे मागायचे, त्याच्या दारू प्यायची. मग असे जर कारण होत असेल तर का आपण बंद नाही करायला पाहिजे? म्हणजे ह्या गोष्टीवर आपण तुमच्या गावामध्ये किती लोक दारू पितात तरुणांपैकी? समजा 100 मुलांपैकी किती मुलं दारूच्या आहारी? तरी 25 ते 30 मुलं तर नक्कीच आहे सर. मी आता नावं सांगू शकत नाही, पण 25-30च्या मेजॉरिटी तर नक्कीच आहे. ऐन तारुण्यात? हो, ऐन तारुण्यात 90% मुलं दारू, आणि 90% हे जे मोठे आहेत लोक ते दारू पितात. पूर्ण आहारी गेले गाव तुमचं? पूर्ण गेलेले आहारी. आणि दारू बंद करण्याचं म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये ठराव झाला का महिलेलाच आपण आता अध्यक्ष करायचं. आणि मग मला त्यांनी अध्यक्ष केलं. मग माझ्या पाठीमागे ह्या सर्व महिला उभ्या राहिल्या. का तर त्यांना एक आधार भेटला का आपण आपल्या अध्यक्षाला पुढे नेऊ आणि आपण त्याच्या संग पुढे जाऊ आणि दारूधंदा बंद करू. आता त्या दिवशीच आम्ही सगळ्या महिला गेलो होतो, तिथं व्हिडिओ चालू होती, तरी त्याने आमच्यावर किती 10,000 रुपयाचा आळ घातला, खुर्च्या मोडल्या. ते म्हणतात का पोरं तुडावली, 5 ते 6च्या दरम्यान तुका पोरं झोपून ठेवणार आहे का? आम्ही कशाला पोरं तुडू, आम्हाला लेकरं बाळा नाही का? काहीच्या काय आदवत घालतो, मारायला पण येतो. मग काय करणार? आता सकाळी मी मासेच आणायला गेले तर जी नाही ते इज्जत घेतली. त्यांना विचारा वाटलं तर व्हिडिओ आहेत माझ्याकडे. शिवीगाळ करतात. आणि मग शेजारायला जागा इकडलीच आहे ना आम्हाला. आता धरणाचा पाणी पार इथं आलाय म्हणलो, मग तिथं आम्हाला बघितलं का लगेच तो शिवीगाळी करतो. मग काय करायचं आम्ही त्याच्याकडे जात पण नाही, काय पण नाही, तरी तो असं बोलतो. पण आता काय ठरवलंय तुम्ही सगळ्या महिलांनी? आता आम्ही असंच ठरवले, आम्हाला किती त्रास झाला तरी आम्ही दारू बंद करणार म्हणजे करणार. आता चालू आहे का ते धंदा? चालू आहे ना. आता त्या दिवशी तिथं पकडायला गेलो होतं, त्यांनी धरणातून तिकडे नेऊन त्या घरांच्या माग ती टुपा असते दारूची ती लपवलेली होती. बघा, पाण्यात सुद्धा लपवतो. आणि मग तो का सापडून दाखवा, कसं काय आपण सापडून दाखवायची? तिथं आजूबाजूला तरी दिसला तरी तो जे नाही तो बोलतो आम्हाला. पोलीस काय करतात? पोलीस उलट म्हणतात तुम्हाला कोण तिथं जायला सांगत नाही. मग आम्ही काय करायचं? काल आले होते वाटतं पोलीस? त्या दिवशी पोलीस आले होते. मग काय म्हटले ते त्याला? आता ते काय म्हणण्यापेक्षा तोच उलट तो बाबाजी मुकणे आहे का, तोच उलट त्याला म्हणा का मी नाही तुझ्यापाशी येत. म्हणजे पोलीस त्यांना बोलवत होते, मी नाही म्हणत तुमच्यापाशी येत, तुम्ही या माझ्याकडे. सर्व महिला सांगते ना. म्हणजे पोलिसांना सुद्धा दमदाटी देतो तरी पोलीस काय म्हणले ना त्याला, का रे तू असं करतो. आणि आमच्यासारख्यांना एक शब्द बोलला तरी ते आम्हालाच बोलतात. कारण काय?
आम्ही चांगलं करतो का वाईट करतो का आमच्या घरासाठी करतो, आम्ही पूर्ण गावासाठी करतो, समाजासाठी करतो. मग महिलांची चूक काय याच्यात? महिलांनी 500 रुपये कमवून आणायचे, 50 रुपये गाडीला घालवायचे, 50 रुपये भाजीला घालवायचे, घरी येऊन स्वयंपाक करायचा. तू त्यांना नीट जात नाही, बडबड चालू असले होत कसं काय स्वयंपाक करून यांना द्यायचा काय करायचा? स्वयंपाक करून दिला तर त्यांची बडबड चालू असते, कसं काय खाणार? मारहाण होत असेल. मारहाण होते ना. आता त्या काय उठून लगेच सांगतील का सकाळ उठल्या उठल्या का मला मारलं? सांगतील का? अशा सहन करायचं, दुसरं काही. आता किती धंदे बंद केले तुम्ही? आता आम्ही सध्या आहे ना 8 दिवस झाले याच्या प्रयत्नात. काल तिकडे गेलो होतो पुष्पालिंबा, काय आडनाव त्याचा, पुष्पालिंबा गवारी, तिकडे गेलो होतो. पण मग असंच त्याला ते नोटीस दिली दारूबंदीची. आता तिकडे पण जायचं आहे आम्हाला. अजून इथं रामदास मुकणे, सिंधू मुकणे आहे, त्याच्याकडे पण जायचंय. पण ही पहिली गावातली पूर्ण दारू बंद झाली पाहिजे, ही जास्त करून चालते. तुम्ही सगळा ठीक आहे, तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, महिलांचा राग आहे, परंतु तिथे गेल्यावर तो व्यक्ती तुमच्यावर आरोप करणार. तुम्ही पोलिसांचा फोन का करत नाही? पोलिसांना करतो ना फोन. आता केलं होतं का? आता नाही केला. आता तुम्ही इथं मीडिया येणार होती ना, त्यामुळे केला नाही ना. तर त्याची तक्रार द्यायला जायचंय मला. आता मला शिवीगाळ केली ना, मी तक्रार द्यायला जाणार ना तिथं. आणि महिला आहेत ना माझ्या बरोबर, एवढ्या महिलांच्यामुळेच मी हे काम करू शकते ना. तर महिला जर मागे नसत्या तर मी कसं काय काम केलं असतं? नसतं ना केलं. तुम्ही आहात का यांच्यासोबत? का बरं? का बरं म्हणजे आता हे गाव सुधारण्यासाठीच ना. लहान लहान मुलं जर दारू प्यायला गाव बिघडणारच ना. आता मोठ्यांचं केलं की मग लहान लहान लेकरं प्यायला लागली, तिच्या मागे छोटी पण लेकरं प्याणार. मग असंच चालून राहायचं. कुठंतरी गाव सुधारलंच पाहिजे असं आम्हाला वाटतं. आम्ही शहरला कामाला जातोय उठून. काही तर माणसं घरातलं दूध नेतात, गहू नेतात, दाणे नेतात, काही जे हातात सापडलं ते नेतात. पैसे जर नाही बायकोनं ठेत दिलं तर विकतात का परत?